मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या संदर्भातली माहिती दिली। लातूर जिल्ह्यातील तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत आणि त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे। त्यामुळे 100% ती जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आला असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील। कुणी आता खोटी माहिती भरून हे अर्ज भरलेले आहेत त्या लाडक्या बहिणींवर आता मात्र गुन्हे दाखल होणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या या अर्जात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील बोगस लाडक्या बहिणींना इशारा दिला। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला होता आणि या संदर्भात 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली अशी माहिती देखील मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलेला आहे। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिला आणि बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींनो आता मात्र सावध व्हा, कारण कारवाई होणारच आहे। वळूया पुढील बातमीकडे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवानगड धावून आलेला आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिलाय। आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे अनेक अर्थ आता काढले जात आहेत। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। तर नामदेव शास्त्रींनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी जाणून बुजून त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे। धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही। धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यामुळे संप्रदायाचं नुकसान होत आहे। ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची दखल घ्या। त्याची दखल का घेत नाही? राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय। तर मारेकऱ्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष्य करणं महत्त्वाचं आहे, याचा विचार जनतेनं करावा असं धनंजय मुंडेंनी आता म्हटलंय। हे संकट आज आलेलं नाही आहे, 53 दिवसापासून आपण पाहताय। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय। आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे। संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। तर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच भडकल्या। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे नामदेव शास्त्री यांना देणार आहे असंही दमानिया यांनी म्हटलंय। तर शास्त्री असं बोलणार नाहीत आणि बोलले असतील तर दुरुस्त करतील असा विश्वास मनोज जरांग यांनी व्यक्त केला आहे। ते धनंजय मुंडे जेव्हा
अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात ते धनंजय मुंडे वेगळे आहेत आणि जे समाजात वावरताना लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. खूप इच्छा असून देखील जाता येत नाही आहे, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. महंत कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध नाही. गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात. बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तसुद्धा करतील. तर धनंजय मुंडेंना भगवान गडाचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून नामदेव शास्त्रींना लक्ष केलंय. स्वतःला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते अशी टीका महाजन यांनी केली आहे. की असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं. राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही. गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचार्य आहात आपण. न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. चापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का असा सवाल सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी विचारलेला आहे. अवादा कंपनी समोरील वादात अमृत सरपंच संतोष देशमुखांनी चापट मारली असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं. याच वक्तव्याचा धनंजय देशमुखांनी समाचार घेतला आहे. मला एक चापट मारली तर तुम्ही खून केला. आमची देशमुख कुटुंबियाची पण तुम्ही आमचे लेकरं बघायला पाहिजे होते, आमच्या आईकडे बघायला पाहिजे होतं, आमच्या वडिलांकडे बघायला पाहिजे होतं. आमचे काय हाल झालेत हे बघणं होतं तुमचं. ते बघितलं असतं तर कदाचित हा प्रश्न कोणीही विचारला नसता. एका चापटीच्या बदल्यामध्ये तुम्ही जर असं सगळे म्हणजे इतकं भयानक कृत्य करू शकतात तर ते अत्यंत चुकीचं आहे. तर पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळले. माझ्याकडे 100 टिप्पर सोडा साधा टायरही नाही आहे असं भास्कर केंद्रेंनी आता म्हटलंय. भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचंही केंद्रे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगतायत. भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर 15 JCB असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता. दरम्यान साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तुझ्यावर टिपर कुठे आहे तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिप्पर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि हे 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही. JCB पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. तर धस यांनी नेमके काय आरोप केले होते आणि सदावर्तेंनी धसांना आता काय उत्तर दिलंय पाहूयात. 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. इन्व्हॉल्वमेंट अशा मर्डरमध्ये आहे. लोकशाहीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तत्कालीन ते मंत्री होते. मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. म्हणून सभापती महोदयांनी धसांवर जे आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य नागरिकाला म्हणजे केंद्रे साहेबांच्या बाबतीमध्ये खोटे आरोप करण्याच्या प्रकरणामध्ये
स्वतःकडे सुमोटो कॉग्निझन्स घ्यावा विधानसभेच्या सभापतींनी आणि धसांवर जे आहे इन्क्वायरी कॉन्टम्प्लेट करावी. आणि आता बातमी महाकुंभमेळ्यातून. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची देखील आता आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली. महाकुंभमेळ्यामध्ये ममता कुलकर्णीनं दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं. त्यामुळे मात्र किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला. कि ममता कुलकर्णी जैसे जिस व्यक्ति के ऊपर देशद्रोह का आरोप है, जिसके ऊपर देशद्रोह के कार्यों में लिप्त होने का आरोप है और जो सिद्ध भी हुआ है, जिसमें उनको जो है परेशानियां भी झेलनी पड़ी है, उसके पश्चात उन्हें जो है अचानक ला करके उन्हें अभ्यागत न बना के वैराग्य या संन्यास न दे करके सीधे जो महामंडलेश्वर का जो पद दिया गया वो न्याय उचित नहीं है, वो धर्मसंगत नहीं है. इसी वजह से मुझे जो है इनके विरुद्ध कार्रवाई करना पड़ रहा है. आज बड़ी दुख की बात है कि एक पब्लिसिटी की खातिर व्यक्ति कुछ भी हद तक गिर जा रहा है. आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी. आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया तो सबको पेट में दर्द हो गया और ऋषि अजय दास को हम कहां से जानेंगे. तर ममताचा काही दिवसांपूर्वीच पट्टाभिषेक पार पडला. संन्यास घेतल्यानंतर ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद देण्यात आलं. लक्ष्मी त्रिपाठींनी ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर बनवलं. लक्ष्मी त्रिपाठींनी सनातन धर्म आणि देशहिताचा विचार सोडल्याचा आरोप आहे. ममता देशद्रोह प्रकरणातील असल्याचा आरोप करत आखाड्यानं विरोध केलेला आहे. 10वी आणि 12वी या बोर्डाच्या परीक्षेत बुरखाबंदीबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी थेट बोलणं टाळलंय. मात्र शालेय शिक्षण विभागानं बोर्डाच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी केली असून कॉपी होणार नाही असं दादा भुसेंनी म्हटलेलं आहे. बोर्ड परीक्षेत बुरखा घालून परीक्षा द्यायला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. मात्र भुसेंनी यावर थेट भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे. कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे. कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. त्यामुळे या बोर्ड परीक्षेत बुरखाबंदीवरून महायुतीच्या मंत्र्यांमध्येच विसंवाद आहे का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर बुरखा घालूनच परीक्षा देण्यावर मुस्लिम विद्यार्थिनी या ठाम आहेत. कॉपी टाळण्यासाठी बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आणि आता बुरखा घालूनच परीक्षा देणार असा निर्धार या विद्यार्थिनींनी केलेला आहे. नहीं, ये ठीक नहीं है. हमारे कॉन्स्टिट्यूशन का भी उन्होंने भी हमें हक दिया है कि हमें क्या पहनना है और क्या नहीं पहनना है. तो हमारा हक है, हम बुर्का पहन के आएंगे, हम इसमें सेफ फील करते हैं और एग्जाम के टाइम भी हम बुर्का पहन कर ही आना चाहेंगे. हमारा मज़हब ये सिखाता है कि हमें चोरी वगैरह और चीटिंग वगैरह से दूर रहे. तो हम चीटिंग वगैरह नहीं कर सकते हैं, बुर्के में हम सेफ रहते हैं.
राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावणं असं म्हणत छगन भुजबळांनी राज्यपाल पदाला स्पष्ट नकार दिला. पुण्यातील एका मुलाखतीत राज्यपाल पदावरून छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूया. माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो राज्यपाल म्हणून मी करू काय? मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मला मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. नाही तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला नाही. पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत करू इच्छितो आहे ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेनं पुण्यात ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. मुख्यमंत्री आहेत माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हटले प्रयत्न करतात. पण आता गेलं की बातमी होती. ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना. अजितदादांना 100 वेळा भेटलो. उलट मी गेलो ना या 2 महिन्यात. काँग्रेसमध्येच आहे ना आता मी. तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे. म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही. नाही जाणार. माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी एक मोठी माहिती समोर आलेली आहे. अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रिझा कार गुजरातच्या बिलाड जवळील सरीग्राम मालाफलिया इथं आढळलेली आहे. एका बंद दगडखाणीमध्ये ही गाडी पाहायला मिळाली आणि ही गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे. तसंच पाण्यातून काळं जॅकेट आणि हेडफोन देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत. अशोक धोडी यांचा घातपात झाल्यास गाडीतच मृतदेह असण्याची शक्यता देखील आहे आणि हे दृश्य आपण बघतोय. इथं क्रेन बोलावून अशोक धोडी यांची गाडी जी आहे ती बाहेर काढण्यात आलेली आहे. इथं पोलीस पथक जे ते देखील पोहोचलेलं आहे. गाडी बाहेर काढण्यासाठी गेल्या काही तासांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर ही गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे. याच खाणीमध्ये हेडफोन्स आणि जॅकेट्स देखील आढळलेले.
त्यामुळे अशोक धोंडींसोबत इथं घातपात झालेला आहे. कारच्या डिकीतच अशोक धोंडींचा मृतदेह आढळलाय. अशोक धोंडी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या अपहरणाचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय. शिंदे गटाचे पालघरचे ते पदाधिकारी होते आणि आता त्यांची जी ब्रिझा कार या दगडखाणीमध्ये सापडलेली आहे त्याच गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळलेला आहे. यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अपहरण करून धोंडींची हत्या केली असा संशय होता आणि त्यानुसार आपण बघतोय त्यांच्या कारमध्येच डिक्कीत त्यांचा मृतदेह आढळलेला आहे. यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अशोक धोंडी यांचा मृतदेह सापडलेला आहे. कारच्या डिक्कीत अशोक धोंडींचा मृतदेह सापडलेला आहे. यावेळी एक महत्त्वाची बातमी, याच दगडखाणीमध्ये त्यांचं जॅकेट आणि हेडफोन्स देखील सापडले होते आणि अखेर क्रेन लावून इथं ही कार बाहेर काढण्यात आली आणि त्यावेळेस आपण बघतोय या कारच्या डिकीमध्ये, या ब्रिझा कारच्या डिकीमध्ये अशोक धोंडींचा मृतदेह सापडलेला आहे. यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक धोंडी हे बेपत्ता झाले होते. त्यांचा घातपात झाला असा संशय होता आणि यानंतर त्यांचा मृतदेह गुजरातमधील एका या बंद असलेल्या खाणीमध्ये आपल्याच कारच्या डिकीमध्ये आढळलेला आहे. त्यामुळे नेमका त्यांचा घातपात कुणी केला याचा देखील आता शोध होणं तितकंच गरजेचं आहे. ब्रिझा ही त्यांची कार होती. ही कार जी आहे ती अत्यंत वेगानं धावत असतानाचं सीसीटीव्ही समोर आलं होतं आणि त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांना या दगडखाणीमध्ये त्यांची गाडी जी आहे ती अथक तपासानंतर सापडलेली आहे. ही गाडी बाहेर काढल्यानंतर याच गाडीत त्यांच्या डिक्कीमध्ये अशोक धोंडी यांचा मृतदेह होता. पालघरचे शिंदे सेनेचे ते पदाधिकारी आहेत आणि यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोंडी यांचा मृतदेह अखेर सापडलेला आहे. त्यांच्या कारच्या डिकीमध्येच त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे आता त्यांची हत्या नेमकी कुणी केली असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पोलिसांच्या पुढे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्व आहे हे शोधण्याचं देखील आता मोठं आव्हान आहे. नेमकं काय कारण होतं अशोक धोंडींची हत्या करण्यामागे, थेट दृश्य आपण बघतोय. यावेळेस गुजरातमध्ये एका बंद पोलिसांना यश आलेलं आहे. त्यांचा मृतदेह आढळलाय.